महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात शेवभाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, जसं की मसाला शेवभाजी, टोमॅटो शेवभाजी, खानदेशी शेवभाजी, गावरान शेवभाजी इत्यादी प्रकारात शेवभाजी बनवता येते आणि त्यातलीच एक शेवभाजी आज आपण बनवणार आहोत। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। शेवभाजी मसाल्यासाठी आधी आपण कांदा भाजून घेणार आहोत। 2 मोठे लांबट कापलेले कांदे घेतलेत मी इथे। छान काळसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कांदे। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे कांद्यावर भाजताना। झटपट आणि झणझणीत शेवभाजीसाठी ना हे कांदे अजून जर जाळीवर भाजून घेतले ना तर भाजीला छान स्मोकी फ्लेवर येतो। हे बघा, कांदा छान काळसर भाजला गेलेला आहे। आता याला आपण बाहेर काढून घेऊ आणि मग तव्यावर पुन्हा थोडंसं तेल टाकून तेल हलकसं गरम झाल्यावर त्यात खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। लो फ्लेमवर खोबरं भाजायचं आहे म्हणजे ते करपणार नाही। त्यानंतर दालचिनी घ्यायचं आहे, सोबत 3 ते 4 लवंग आणि मिरे घेतलेत मी। एक 10 ते 12 सेकंद एवढे मसाले आपल्याला तेलात परतवून घ्यायचे। त्यानंतर खसखस घेणार आहे मी 1 टीस्पून आणि तीळ घेते 1 टीस्पून। खसखस आणि तीळ इथे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण भाजीला खूप छान टेस्ट येते खसखस आणि तीळमुळे। आता गॅस बंद करून हे थोडं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि हा मसाला थंड झाल्यावर आधी मिक्सरमधून आपल्याला खडे मसाले बारीक करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, खोबरं आणि बाकीचं साहित्य इथे आपलं बारीक वाटून झालेले आहेत। आता आपण यातच भाजून घेतलेले कांदे ॲड करणार आहोत। 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालते मी, अद्रक, थोडीशी कोथिंबीर आणि आता हे सगळं साहित्य अगदी थोडंसं पाणी टाकून हा मसाला इथे आपण वाटून घेतलेला आहे। आता नेक्स्ट, हॉटेलसारखी शेवभाजी बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलं आहे। तेल गरम झाल्यावर जिरे आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं आणि मग गॅस फ्लेम लो करून यात आपल्याला वाटून घेतलेला मसाला किंवा वाटण इथे परतवून घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण थोडंसं शेवभाजीमध्ये जास्तच राहू द्यायचं, तसं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे वाटण आपल्याला 2 ते 3 मिनिट तेलामध्ये मीडियम फ्लेमवर परतवत राहायचं आहे। आता काय करायचं, एक मोठा टमाटा बारीक कट केलेला आपण ह्या वाटणसोबत शिजवून घेणार आहोत। किंचितचं मीठ ॲड करून घेऊ म्हणजे मसाला आणि टोमॅटो लवकर शिजतील। टमाटा आणि मसाला व्यवस्थित परतवून झाल्यानंतर इथे आपण 2 तमालपत्र किंवा तेजपान या मसाल्यात ॲड करून परतवून घेणार आहोत। नॉनव्हेजला सुद्धा मागे टाकेल इतकी चविष्ट अशी शेवभाजी आज आपण इथे बनवतोय। आता थोड्या वेळाने तुम्ही बघू शकाल कढईने तेल सुटताना दिसते, तेव्हा आपण यात ॲड करणार आहोत थोडेसे कोरडे मसाले। त्यात लाल तिखट घेते मी 1 टेबलस्पून, गरम मसाला घेते 1/2 टेबलस्पून, धने पावडर घेणार आहे थोडीशी आणि मग हळद घ्यायची 1/2 टीस्पून। आता सर्व मसाले पूर्णपणे मिक्स होतील असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। सर्व मसाले पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी मी या मसाल्यात टाकून तो लो फ्लेमवर शिजवून घेणार आहे। आता हॉटेल किंवा ढाब्यावर शेवभाजी बनवताना असं काय ॲड त्यात केलं जातं ज्यामुळे तिथली शेवभाजी इतकी चविष्ट लागते, तर ते सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे चाट मसाला। खूप जास्त नाही, अगदी किंचितसा चाट मसाला आपल्याला या मसाल्यासोबत परतवून घ्यायचा आहे। एखादा मिनिट लागतो हा मसाला आपल्याला इथे प्रॉपर शिजण्यासाठी। हे बघा, आता मसाल्यामधलं पाणी सोक झालेलं दिसतंय आणि मस्त तेलही आलेलं आहे मसाल्याला। आता मसाला आपला व्यवस्थित शिजून झाल्यानंतर शेवभाजीसाठी म्हणजे रश्श्यासाठी आपण इथे 1.5 ग्लास गरम पाणी ॲड करून घेणार आहोत। तसं भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता, काहीच हरकत नाही आहे। आता चवीनुसार मीठ ॲड करू। आपण मसाला आणि टोमॅटो शिजतानाही मीठ टाकलं होतं, त्यामुळे तसं अंदाजानुसार मीठ घालायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त खळखळून उकळी आली भाजीला। आता कोथिंबीर आपण भाजीत ॲड करणार आहोत। इतक्या झटपट होणारी भन्नाट व झणझणीत अशी शेवभाजी खरंच तुम्ही कधी केली नसेल तर नक्की बनवून बघा, तुम्हालाही आवडेल। हे बघा, इथे मस्त तेल आलेलं आहे आपल्या शेवभाजीला। आता जर तुम्ही लगेच जेवायला बसणार असाल तर या गरम रस्स्यामध्ये इथेच आपण शेव टाकली तरी चालते, पण जर तुम्ही जरा वेळाने जेवणार असाल तर आयत्या वेळेस जेव्हा जेवणार तेव्हा भाजीत शेव टाकायची। तर या वर्षाचा वर्षभराच्या साठवणुकीतील घरगुती गरम मसाला वापरून मस्त तर्रीदार अशी शेवभाजी इथे आपली बनवून तयार आहे। चला तर मग पटकन सर्व करूया। छान गरमागरम शेवभाजी, थोडी सुकी शेव, कांदा, लिंबू, मीठ आणि मस्त नागलीचा पापड, बाजरीची भाकर आणि छान भात। वाटतंय ना हॉटेल किंवा ढाब्यावर भेटतं तसंच जेवण। ताट बघून तोंडाला पाणी आलंय ना।
तर कशी वाटली तुम्हाला शेवभाजीची ही रेसिपी हे कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.